नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण आता राज्यात लाडका शेतकरी अभियान राबवलं जाणार आहे। तर त्या अभियानाअंतर्गत काय नवीन योजना राज्य सरकारने घोषित केलेल्या आहेत किंवा जे सुरू योजना होतात त्यांच्यामध्ये काय बदल केलेले आहेत याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी असेच महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक योजनांची अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की आता राज्यात लाडका शेतकरी अभियान कशा पद्धतीने राबवलं जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवल्या जात आहेत, त्या म्हणजे लाडका शेतकरी अभियान या अंतर्गत। आता या अभियानाअंतर्गत तसेच सोयाबीन व कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येईल। ई पीक पाहण्याची अटी आता रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी प्रदर्शनाच्या वेळी बोलताना सांगितलेले आहे। पहिले बघा, जे शेतकऱ्यांसाठी अनुदान घोषित केलं होतं सोयाबीन आणि कापूस प्रति हेक्टरी 5,000 रुपये, पण त्यांना एक अट होती, ज्यांचं ई पीक पाहणी ॲपवर सोयाबीन आणि कापूस लावलं असेल त्यांनाच हे अनुदान मिळणार होतं। परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अट रद्द केलेली। आता ज्यांचं 7/12 उतारावर कापूस आणि सोयाबीन असेल त्यांनाही आता हे अनुदान मिळणार आहे हेक्टरी 5,000 रुपयेपर्यंत। तर ही मोठी अट आता रद्द करण्यात आलेली, तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आलेली आहे। त्यानंतर लाडका शेतकरी अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। गावोगावी जाऊन राज्य सरकार आता 50,000 पदांसाठी भरती करते, ते म्हणजे योजना दूत नावाने। त्यांच्या माध्यमातून आता गावोगावी आणि प्रत्येक माणसापर्यंत योजना दूत पोहोचेल आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सरकार करणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, याच संमेलनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ताही सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डेबिटच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान वितरित करण्यासाठी एक वेगळं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या पोर्टलवर तुम्ही अवघ्या काही 2-4 दिवसाने तुमचं स्टेटसही चेक करू शकता। त्यानंतर राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे। NDRFचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला। यासाठी आवश्यक ई पीक पाणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने निदर्शनास आले असल्याने आता ई पीक पाणी अहवालची अट शिथिल करून 7/12 उतार्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून 7.5 HP कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार आहेत। माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। तसेच कृषी क्षेत्रातील नवीन बदलाची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषी महोत्सव उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। अशा पद्धतीने राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कृषी प्रदर्शनाच्या वेळी या नवीन जे लाडका भाऊ शेतकरी अभियान आहे याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली। आता भविष्यात सरकारही शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन येईल आणि आता राज्य सरकार ठिकठिकाणी कृषी प्रदर्शन भरून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राद्वारे कशा पद्धतीने शेती करून जास्त उत्पन्न काढता येईल याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।